परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक सईद खान यांच्या विजयानंतर कृतज्ञता सोहळा विटेकर गुट्टेंच्या नावाचा उल्लेख टळल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी शानदार विजय मिळवला आहे। या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषद आणि जाहीर आभार कार्यक्रमात सईद खान यांनी महायुतीचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले। मात्र विजयी भाषणात महायुतीचे दोन महत्त्वाचे खांब असलेले आमदार राजेश विटेकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नावाचा उल्लेख करणे सईद खान यांनी साफ टाळल्याने सध्या संपूर्ण जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। नेत्यांच्या नावांची वगळणी चर्चेत निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा पडद्यामागे सुरू होती। सईद खान यांनी आपल्या विजयी भाषणात महायुतीमधील बहुतांश दिग्गज नेत्यांचे आभार मानले, परंतु परभणीच्या राजकारणात आणि या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट, आमदार राजेश विटेकर आणि रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नावाचा साधा उल्लेखही त्यांनी केला आहे। ऐन विजयाच्या जल्लोषात खान यांनी या दोन्ही बड्यांची नेत्यांची नावे का घेतली नाहीत, हा केवळ विसर होता की यामागे काही ठरवून केलेली राजकीय भूमिका होती, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। महायुतीची सर्व मते मिळाली का, संशयाची पाल चुकचुकली आणि या सोहळ्यात आणि राजकीय गोटात दुसरी एक मोठी चर्चा रंगली, ती म्हणजे महायुतीची सर्व मते सईद खान यांना मिळाली आहेत का। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मतदानाच्या आकडेवारीची फोड केली असता महायुतीच्या एकूण संख्याबळाच्या तुलनेत काही मते फुटल्याची किंवा बाद झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे। विटेकर आणि गुट्टे यांच्या समर्थकांची मते पूर्णपणे खान यांच्या पदरात पडली की त्यात काही क्रॉस वोटिंग झाले, याबाबत महायुतीचे काही स्थानिक नेते खाजगी शंका उपस्थित करत आहेत। या अंतर्गत नाराजीमुळे सईद खान यांनी भाषणात या दोन्ही आमदारांचे नाव घेणे टाळले असावे, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जातो आहे। कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष मात्र नेत्यांमध्ये शांतता। सईद खान यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी परभणी आणि हिंगोलीत ठिकठिकाणी फटाके फोडून गुलाल उधळून जोरदार जल्लोष केला। मात्र या जल्लोषात दोन्ही आमदारांच्या समर्थकांची आणि स्वतः आमदारांची देहबोली बरंच काही सांगून जाणारी होती। राजकीय वर्तुळातील मतं विजय मिळाला असला तरी महायुतीतील अंतर्गत समन्वय पूर्णपणे आलबेल नव्हता आणि हे सईद खान यांच्या भाषणातून आणि दोन्ही आमदारांच्या अनुपस्थितीतून किंवा त्यांच्या नावाच्या वगळण्यातून स्पष्ट होत आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दुरावा महायुतीला कसा परवडणार हे पाहावं लागेल आणि या संपूर्ण प्रकरणावर आता आमदार राजेश विटेकर किंवा आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। विजय मिळवूनही परभणी हिंगोली महायुतीमधील ही नाराजीची ठिणगी येणाऱ्या काळात काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।